पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते। त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे घटक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती आणि या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता। साधारण 3 सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात 5,000च्या पेक्षा जास्त राहावे या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याबरोबर या बाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती। केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे। पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काही टॅक्स आकारला जातो तो वाढवण्याचं ठरलं आहे। रॉ ऑइल आणि रिफाइंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून वृद्धी झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला 5,000च्या वर दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे। ही सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो। आणि याच बरोबरीने आधारभूत किमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झालं आहे। पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात अडचणी आल्या तर स्वाभाविकच आहे। आम्ही सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी। हा पहिला मुद्दा होता। दुसरा विषय आहे तो कांद्याच्या बाबतीतला। कांद्याच्या बाबतीत देखील जी अडचण होती मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली। मेकॅनिझममध्ये कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उणिवा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचं आता ठरलेलं आहे। जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे त्याच्यात देखील काल बदल करण्यात आलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरं तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासित करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल हे मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायचं होतं। हे 2 महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिव्हाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे, नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे झाले, प्रक्रिया चालू आहे। 2023च्या बाबतीमध्ये 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं। ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल। साधारण 11 लाख शेतकऱ्यांचे मी राज्याचं बोलतोय 11 लाख शेतकऱ्यांचं जो काही डेटा आहे तो डिजिटाईज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण 1,100 कोटी रुपये पुढच्या आठवड्यामध्ये वितरण सुरू होईल। हे 5,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत त्या विषयाचं मी सांगतोय। त्याच्या व्यतिरिक्त 2023च्या पीक विम्याच्या बाबतीत खरीपाच्या आपल्याला कल्पना आहे की 25% अग्रिम रक्कम मिळाली। साधारण 32 सर्कल असे आहेत ज्याला उरलेले 75% मिळाले नाही। आचारसंहिता चालू असताना कृषी विभागाच्या केंद्र सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे। हा निर्णय देशस्तराचा असल्यामुळे थोडा वेळ लागतोय परंतु मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि 2023च्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील। याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की 2020 आणि 21 या वर्षीच्या पीक विम्यासाठी आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो, नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो। आता सध्या दोन्ही विषय
हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता तिथले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धोरडे पाटील साहेबांना आपण सरकारच्या वतीने 2020 आणि 21ची जी केस आहे ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून त्यांना विनंती केली आहे आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे। हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोचवायचे होते। आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारूया। रेल्वेचं काम सुरू झालं का? रेल्वेचं काम सुरू झालं का? रेल्वेचं काम जे आहे ते प्रॅक्टिकली सुरू झालेलंच आहे। त्यांना 1 सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची 2 सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची सुरुवात तशी झाली आणि त्यांना 30 महिन्याचा कालावधी दिला आहे। त्यांनी मला शब्द दिला आहे की 22 ते 23 महिन्यामध्ये संपवायचा आम्ही प्रयत्न करू, म्हणजे 2.5 वर्षाच्या ठिकाणी 2 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्या की दर 15 दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला। त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचं आहे म्हणजे दर आठवड्याला कुठलं काम होणार किती होणार याचा बार चार्ट जो आहे तो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने क्लोजली मॉनिटर करून पूर्ण लक्ष देऊन त्या कामाकडे गती देण्याचा आपण प्रयत्न करू। त्याच्यामध्ये 2023च्या संदर्भात असं पद्धतीने असं पत्रकात दिलेलं आहे। अधिकारी सांगितले 2024च्या संदर्भात ते लागू होणार आहे। तर मग त्याच्यामध्ये काय झालंय हे परिपत्रक जे काढलं गेलं ते नैसर्गिक न्याय जो असतो नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे। कारण 25%च्या वर जिथे नुकसान होतं त्या लोकांना 25% द्यायचे आणि 25%च्या आत ज्याला नुकसान आहे त्याला 100% द्यायचे। हे कुठल्याच निकषात कुठल्याच लॉजिकमध्ये बसू शकत नाही। त्यामुळे ते परिपत्रक निश्चितपणे विड्रॉ होईल। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संबंधित आपले जे मंत्री महोदय आहेत आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब यांना पत्र लिहिलं आहे, फोन केला आहे, बैठकीची आम्ही विनंती केली आहे। धनंजय मुंडे साहेबांनी देखील ते केलं आहे। माझं देखील सुरुवातीला पत्र गेलं, दुसऱ्यांदा पत्र दिलं। दुर्दैवाने त्यांच्या घरात एक डेथ झालेली आहे, त्यामुळे थोडं प्रलंबित राहिलं आहे। माझी अपेक्षा आहे की येत्या 8-10 दिवसात ती बैठक लागेल आणि बैठकीमध्ये न्याय मिळेल। या बाबतीमध्ये देवेंद्रजीने अगदी व्यवस्थित विषय त्यांना समजून सांगितलं आहे आणि आपण लेखी सगळं त्यांना विश्लेषण करून दिलेलं आहे। मला खात्री आहे की मार्ग निघेल। कारण दूध उत्पादकांचा जे अनुदानाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून आहे ते काय मार्ग निघला पाहिजे। ते 5 रुपये थेट खात्यावरती जमा करण्याचा शब्द शासनाने दिला आहे आणि तो पाळला जाईल। थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो परंतु शब्द दिलाय म्हणजे ते होणार। बघा सोयाबीनच्या भावासंदर्भात आपण सांगितलं जो सोयाबीनचा बेल्ट आहे उत्पादन क्षेत्र आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश त्या जवळपास सगळ्याच भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। सोयाबीनचं उत्पादनच तेवढं निघणार नाही। अशा परिस्थितीत जर सरकार भाव वाढवून देत असेल आणि जेव्हा भरघोस पीक असताना भाव देत नसेल ही सरकारची भूमिका लोकप्रिय वाटत नाही का आपल्याला? नाही, मूळ मुद्दा काय पाऊस पडला आता आणि तुम्ही जर अभ्यास केला पाऊस पडला म्हणजे नुकसान झालं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलंच असं नसतं। 2-3 वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात। आता सोयाबीनचं यावर्षी उत्पादन जे आहे ते विक्रमी राहील, सर्वसाधारण राहील का कमी राहील याचा प्रामाणिकपणे अंदाज कोणाकडे 100% नाही आहे, हे वास्तव आहे। आणि जी काही आपण MSP केलेली आहे आधारभूत जी किंमत आहे ती तर आधीच ठरलेली आहे। माझं म्हणणं काय होतं की त्याच्या पलीकडे आणि मी जे बोललो ते 3 सप्टेंबरला बोललो आहे। आपल्यापैकी अनेकांना प्रेस नोटीस दिली होती पुन्हा। त्यामुळे 5,000च्या वर न्यायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे आणि जी काही चूक आहे ती मी मान्य केली ना, सरकार म्हणून मान्य झाली चूक की रेट जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही टॅक्सेशनचे नियम आहेत ते योग्य वेळेस योग्य पद्धतीने अंमलात आणले गेले नाही ही आमची चूक ही मान्यच केली आम्ही। त्यामुळे आपण ह्याचा वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं आणि झालेली चूक सुधारणं या अनुषंगाने घेतलं तर बरोबर आहे। दादा DCC बँकेच्या संदर्भात कुठलाही राजकीय पक्ष किंवा बाजूला पार्टी म्हणून तुम्ही काय करताय असं दिसत नाही।
तर आता शेतकऱ्याची जी बँक आहे जी DCC बँक त्याच्यात थक हमीचे पैसे सरकारकडे 300 कोटी रुपये येणं बाकी आहे आणि सरकार ते सोडून बाकी इतर उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांना नेमून वसुलीच्या संदर्भात ते तर करणं गरजेचं आहे, पण त्या संदर्भात काय होण्याची आवश्यकता. माझी आपल्याला विनंती आहे की नियम जे आहेत आणि जे काही करार झालेले आहेत थक हमी देताना नेमकं सरकारने काय म्हटलंय ते थोडं आपण समजून घेतलं तर स्पष्टता येईल. त्याच्यातला मुद्दा जो आहे तो वेगळीकडे मला न्यायचा नाही, त्यामुळे विनंती आहे की आपण ते वाचून घ्या आणि आपण दोघं वेगळं बोलू. मला बारकावानंतर सांगेन. सॉरी ई-पीक पाणी. हां ज्यांचं 7/12 उल्लेख आहे परंतु ऑनलाईन झालं नाही अशांचं ॲड करायला सांगितलं. बरोबर. साधारण 10% असे शेतकरी आहेत ज्यांनी ई-पीक पाहणी ऑनलाईन केली नाही, ज्यांच्या 7/12 देखील नोंद नाही आहे. अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्याच्या बाबतीत आम्ही विनंती केली आहे. सध्या तो प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन आहे, त्या बाबतीमध्ये निर्णय अजून झालेला नाही आहे. पण माझी अपेक्षा आहे की निर्णय होईल, कारण 10% शेतकरी राहतात. शेवटी त्या शेतकऱ्यांना देखील गेल्या वर्षी 25% अग्रिम मिळालेलं आहे. अग्रिम मिळाले म्हणजे सोयाबीन त्यांनी घेतलं होतं, मग ज्यांनी सोयाबीन घेतलं होतं पीक त्याला खरं तर अनुदान मिळायला हवं असं लॉजिक आम्ही मांडलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक निर्णय या बाबतीत घेईल. सध्या आत्मनिर्भर योजना आहे, त्याचं स्टेटस काय आहे, आपल्याला बजेट वाढवून मिळणार होता आत्मनिर्भर CMEG जे काही योजना त्याचं बजेट बँकांना वाढवून देणार होतं किंवा 30% आपण जास्त काम महाराष्ट्रामध्ये केलं होतं, तर यावर काय नाही. कसं आहे, दरवर्षी टार्गेट दिलं जातं. अजून आपण टार्गेट क्रॉस केलेलं नाही. एकदा टार्गेट आपलं संपत आलं की आपण निश्चितपणे वाढवून घेण्यासाठी मागणी करू आणि वाढवून देण्याच्या बाबतीत मला शब्द देण्यात आले, काही अडचण येणार नाही. CMEGPचं म्हणतं राज्यातलं काय प्रॉब्लेम येतो. आज CMनं एक निवेदन देण्यात आलं. काय नेमकी मागणी करण्यात आली ते योग्य वेळेस आम्ही सांगू ना, नाही तर कालच त्यांनी प्रेस त्याला जिल्ह्यामध्ये 15,500 हेक्टर कांद्याची लागवड होती. हो आता कांद्याचा भाव आहे म्हटल्यानंतर कांद्याचा भाव सुरू होतो. त्यावेळेस शेतकऱ्यांनी कांदा ठेवण्यासाठी काही साधन नसते, तर त्याच्यासाठी कांदाचा योजना आहे मर्यादित आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी पाठवलं नाही. योजना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, योजना आहे आणि त्याच्यात काही कसं कोणी माझ्याकडे अजून तक्रार नाही केली की आम्हाला चाळ पाहिजे, कांदा चाळ पाहिजे, पण योजनेत बसत नाही. लकी ड्रॉच्या माध्यमातून गांधी गरज मिळते शेतकऱ्याला असं ठीक आहे. नाही मला या बाबतीमध्ये डिटेल्स माहिती नाही, पण मी एक गोष्ट सांगू शकतो की जर मागणी आली तर आपल्याला स्पेसिफिकली काही गोष्टी करता येतील. आता सरकार काय करते, 2 विषयांच्या बाबतीमध्ये विचार करते किंवा अंमलबजावणी करेल. एक तर रेडिएशनचा विषय म्हणजे कांद्यावरती प्रक्रिया करणं, तो मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा विचार आहे. स्टोरेजचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्टच्या बाबतीत अयोग्य वेळेस काही गोष्टी ज्या घडल्या, अयोग्य गोष्टी घडल्या त्या होऊ नये या बाबतीमध्ये मात्र आम्ही खूप बारकाईने लक्ष द्यायचं ठरवलं आहे. काही त्याच्यात चुका होऊ नये, आधी जसं झालं तसं होऊ नये याकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत. त्यामुळे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल यावरती भर आहे. तर तुम्ही म्हणताय तसं उत्पादन जास्त होणार आहे आणि उत्पादन जास्त झाल्यामुळे रेट्स फार क्रॅश होऊ नये म्हणून एक्सपोर्टला मुभा मोठ्या प्रमाणात दिली आहे. मी सांगितल्याप्रमाणे मिनिमम प्राईसच्या बाबतीतही निर्णय झाला आहे काढण्याचा आणि टॅक्सेशन पण कमी करतो. तुळजापूरच्या तसं काही नाही. नियोजन एक साधारण 10 दिवसामध्ये आपण तुळजापूरचं विकास कामाची सुरुवात करतोय. येणाऱ्या 10 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू, ते वेळ देऊ शकले तर ऑब्व्हियसली आनंदच आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करू. आपल्याला जो मोठा विकास आराखडा आहे त्या बाबतीत HPCची बैठक होऊन त्याला मान्यता मिळेल. ते काम मात्र मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ते काम करणार आहोत.
नवरात्र प्रोसेसमध्ये आहे. काय म्हटलं मागे काय विचारत होता? 31,000 शेतकऱ्यांची अतिवृष्टीचं आणि सततच्या पावसाचा माघारी पाणी अधिकारी लाभार्थी नाही. शेतकऱ्यांचे केवायसी होत नाही. 31,000 शेतकरी लाभार्थी आहेत. त्याचा मला शासनाला एक लाभार्थी पात्र नाही असं जिल्हा प्रशासनाला आवाहन मला जर कॉपी दाखवली तर बरोबर. मला हा विषय माहिती नाही. जिल्हा प्राधिकाऱ्याकडे आहे. 31,000 शेतकरी त्यापासून ओळखले. काय म्हणलं? सतत पाऊस याची अतिवृष्टी सरकारनं कधीच 23चं म्हणतो कधी होतं? 21 बरं 22-21 स्वतःच्या पावसाचा अतिवृष्टीचा अंदाज. तर ते अनुदान शेतकरी ते केवायसी होत असल्यामुळे 31,000 शेतकऱ्यांचं अनुदान ते शेतकरी घेऊ शकत नाही असं आवाहन पाठवलेलं आहे. आणि ते अनुदान घेण्यास अपात्र असं आवाहन दिलं आहे. मला हा विषय नीट माहीत नाही. आज सुट्टी आहे. उद्या सकाळी मी तो कागद मागून घेतो. तुम्ही आला तर बरोबर विषय समोर क्लिअर करू. आता सोयाबीन खरेदी केंद्र काय म्हटलं? आपलं पाणी जे कुठलं पाणी? रामदरा तलाव रामदऱ्याचं इकडचं कसं सांगितलं काल मुख्यमंत्री असं म्हणून काय सांगितलं? गुढीपाडव्याला पाणी येईल किंवा येण्यासाठी प्रयत्न करा. तसं तुम्ही काय सांगता? नाही आपल्या बाबतीमध्ये आपल्या विषयामध्ये दोन अडचणी आल्या होत्या. तुम्ही सर्वच जण आला होता घाटण्याला. घाटणे बॅरेज जी आहे ती अगदी नदीला लागून आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी झिरपायला लागलं. त्यामुळे फाउंडेशनला थोडा वेळ लागला होता. एक गोष्ट. दुसरी गोष्ट सगळीकडे मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटी करा. अक्रॉस द टेबल चर्चा करून रेट ठरवा. दुर्दैवाने 1-2 ठिकाणी शेतकरी ऐकायलाच तयार नव्हते. त्यामुळे तिथे आपण कंपल्सरी ॲक्विजिशन सुरू केलं. कंपल्सरी ॲक्विजिशनला काही ठराविक कालावधी लागत असतो. त्यामुळे आता आत्ताचं प्लॅनिंग असं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती एक 15 दिवसापूर्वी. आपल्याला मला वाटतं त्याचा वृत्तांत दिला होता. मिनिट्स आले की तुमच्यापर्यंत येईल. असं ठरलंय की ऑक्टोबरमध्ये ड्राय रन करायचा. हे पांगरदरवाडीतनं रामदऱ्यामध्ये पाणी घ्यायचं ऑक्टोबरमध्ये. आणि साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत अगदी टोटली स्कीम कंप्लीट करायची. आपल्याला थोडा वेळ जो लागला तो या 2 कारणांमुळे लागला. घाटण्याचं फाउंडेशन करायला वेळ लागला की पाणी खूप येत होतं नदी शेजारी असल्यामुळे. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आलं. आणि दुसरा मुद्दा हा आहे की शेतकरी जे वाटाघाटीने तयार होतील वाटलं त्यांनी शेवटपर्यंत नाही म्हटले. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ॲक्विजिशन करावं लागलं. त्याला काही कालावधी द्यावा लागतो. 60 दिवस का 90 दिवस असं काहीतरी आहे. त्यामुळे थोडं डिलेड आहे. बाकी काम चालू आहे. आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये परत एक व्हिजिट करणार आहोत. 1 वर्षापूर्वी आपण किती 6 महिन्यापूर्वी गेलो तुम्हाला 6 महिन्यापूर्वी. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिजिट करू. म्हणजे कामाचा प्रोग्रेस तुम्हाला स्वतःला बघता येऊ शकेल. तेव्हा आणि आता काम चांगलं चालू आहे. धाराशिव शहरातले रस्त्याचा विषय जिजाऊ ते शिवाजी महाराज चौक इथून ते भवानी चौक. आणि आता कसं आहे जिजाऊ चौकापासून कोरफडचा रस्ता जो आहे त्याचं टेंडर झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यात आहे. साधारण 1 आठवडा 15 दिवसामध्ये ते काम क्लिअर होईल. वर्क ऑर्डर दिली की लगेच सुरू करायला सांगितलं. शहरातला पट्टा पूर्ण मशिनरी लावून शहरातलं पहिलं करा म्हटलं. याच्या व्यतिरिक्त ते 125 ते 150 कोटीची कामं हे देखील आपण शहरात आवर्जून घेतली आहे. ती देखील 1 आठवड्या 10 दिवसामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे. बाकी आपण काही इतर निधी द्यायचे प्रयत्न करतो. सोयाबीनची खरेदी केंद्र कुठं असणार आहे? काय सोयाबीन खरेदी केंद्र गेल्या वर्षी जे केंद्र होते यादी देतो मी. आपल्याला यादी देतो मी. सध्या जे प्लॅनिंग आहे ते साधारण म्हणून 10 का 12 केंद्र आहे. सध्या एक 12 केंद्र सुरू करायचं चाललंय. पण ऑब्व्हियसली गरजेनुसार वाढत करू आपण. दुसरी गोष्ट आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्या काही टेंडर काढलेले आहेत. सॉरी सार्वजनिक बांधकाम विभागाला टेंडर काढलेले आहेत. कुठले? जे काही कामाचे 40% बिलोपर्यंत लोकांनी ती टेंडर घेतली. त्या कामाचा दर्जा कसा असणार आहे? पद्धत कशी असते जेव्हा बिलो टेंडर जातं तेव्हा त्यांना पैसे द्यावे लागतात गॅरंटी म्हणून. आता जर समजा मी 40% बिलोने काम करत असेल तर मला मोठी रक्कम ही PWDकडे द्यावी लागते. माझं काम जर नीट झालं नाही तर ती रक्कम जी आहे ती जप्त केली जाते. त्याच्यात एक मेकॅनिझम आहे. शेवटी काम व्यवस्थित झालं का नाही याच्याकडे इंजिनियरने तर लक्ष द्यायचंच आहे. माझी विनंती आहे की अशा कामांकडे आपणही लक्ष द्या आणि नागरिकांनाही आपण विनंती करू की जरा लक्ष द्यावं. दादा वर्ग 2च्या तुम्ही वर्ग 1 होण्याचा शासन देण्यात आलेला आहे.
मात्र अद्यापर्यंत परिपत्रक आलं शासन निर्णय झालेला नाही. वर्ग 2.1चा जो विषय आहे त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये कायद्यातले बदल करून अधिसूचना काढण्याची प्रक्रिया आता चालू आहे. साधारण एक 10 दिवसामध्ये 10 मॅक्झिमम 15 दिवसात कदाचित लवकरही अधिसूचना या विषयाची निघेल आणि अधिसूचना निघाल्यानंतर त्याची जी नियमावली आहे ती नंतर काढली जाईल. काल मुख्यमंत्र्यांनी सिना कोळेगाव प्रकल्पातलं पाणी येणार आहे, त्याला निधी कमी पडणार नाही, निधी कमी पडू देणार नाही म्हणाले. पण इकडे तर आपण आता जागतिक बँकेकडनं पैसे घेऊन काम करतो, तिकडे काय म्हणणे नाही, तो विषय वेगळा आहे. आपण जागतिक बँकेला जो विषय सांगतोय ते पुराचं पाणी. आता देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून एक अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा निर्णय घेतला आहे. कोकणातून जे पाणी समुद्राला जातं ते पाणी वळून आपल्याकडे आणण्याच्या बाबतीतला अभ्यास सुरू करायचं ठरलं आहे. त्याविषयी मी आज जास्त बोलणार नाही, परंतु तो आपल्या भागासाठी अजून एक मोठा गेम चेंजर प्रकल्प राहणार आहे. थोडा अभ्यास झाला, थोडी माहिती नीट उपलब्ध झाली की मी परत आपल्याला बोलेन त्याविषयी. दादा, जिल्ह्यामध्ये काही विकास कामे झाले, उदाहरणार्थ SP कार्यालयाचं बांधकाम सुरू झाले, त्याचं उद्घाटन घडलं एक. आणि दुसरं, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी प्रेस घेऊन सांगितलं की दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजापूरतील विकास कामाचा प्रारंभ करणार. नेमकं मुख्यमंत्री कधी येणार काही तुम्हाला कल्पना? नाही, 2 विषय आहेत. आता तुम्ही जर SP कार्यालयात ही बैठक झाल्यानंतर गेला तर मला नाही वाटत की काम परिपूर्ण आहे. मी त्याबद्दल बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की काम अजून ॲब्सोल्युटली कम्प्लीट आहे असं म्हणता येणार नाही. काम व्यवस्थित पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे. ज्या दिवशी धाराशिवमध्ये कार्यक्रम होतील तेव्हा त्याचंही औपचारिक जे काही उद्घाटन आहे ते केलं जाईल. आणि दुसरा मुद्दा जो आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं कदाचित त्या बाबतीमध्ये आम्ही 2 वेगवेगळे भाग करणार. एक आहे ते साधारण 60 कोटीची कामं आहेत, विकास कामं, ज्याच्यासाठी निधी ट्रस्ट मंदिर न्यास जो आहे ट्रस्टकडनं दिला जाणार आहे. ते कामं 10 दिवसात सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. दुसरं जे आहे ते साधारण 1300 कोटी ते 1800 कोटी जो विकास आराखडा आहे त्याच्या मंजुरीचं काम आता चालू आहे. ते एकदा झालं की तो विषय असा आहे की निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्याच शुभ हस्ते आपण सुरू करणार.